नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण 12वी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ्यक्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव हा भाग आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाचे लेखक शिवराज गोरले हे असून हे अत्यंत सुप्रसिद्ध लेखक, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून विपुल प्रमाणात लेखन केलेलं आहे. कुर्यात सदा टिंगलम, गोलमाल इत्यादी गाजलेल्या नाटकांसाठी तसेच थरथराट, चिमणी पाखरं अशा प्रसिद्ध पावलेल्या लोकप्रिय चित्रपटासाठी त्यांनी चित्रपट कथा सुद्धा लिहिली आहे आणि त्याचबरोबर समाज लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. शिवराज गोरले यांनी मराठीत प्रेरक साहित्याचे दालनच समृद्ध केल्याचं आपल्याला दिसून येते. मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. याशिवाय माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तके त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. सकारात्मक दृष्टिकोनाची, सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध पावलेल्या आहेत. त्यांच्या नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित सुद्धा केला आहे. हे एकंदरीत शिवराज गोरले सरांच्या संदर्भातली माहिती आहे. मित्र, आयुष्य म्हणजे काय तर सुख दुःखाचा एक निरंतर प्रवास म्हणजे आयुष्य. एक काव्यओळी आहे, सुख दुःखे येती जाती नित्यक्रम यांचा, जीवन म्हणजे खेळ राजसा ऊन सावल्यांचा, कधी रात्र ती चांदेरी तर कधी अमावस्या, जीवन म्हणजे खेळ राजसा ऊन सावल्यांचा. आयुष्याची व्याख्या ही व्यक्तिपरत्वे बदलताना आपल्याला दिसेल. मग आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठाच्या अनुषंगाने या पाठामधून आनंद कोणाला नको आहे? अहो, या सजीव सृष्टीमधील जेवढी काही मानवजात आहे किंवा तुम्ही आम्ही आहोत, आपण सर्वजण आनंद प्राप्त करण्यासाठी जगत आहोत ना. आनंद कोणाला नको आहे? आनंद सर्वांनाच हवा आहे. परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवायचा हे आपल्याला कळतच नाही. खरे तर आनंद बाहेर नसून ना तो आपल्या अंतरंगामध्ये आहे. पण त्यासाठी आपल्याला आनंदाचे भान असावे लागते. नेमका आनंद काय आहे, आनंद कशाला म्हणायचं, आनंद कसा प्राप्त करायचा, आनंद कसा मिळवायचा, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे. तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकलाशी, मृगजळासारखं होतं. आणि म्हणून तो नेमका कशात असतो आणि तो कसा अनुभवायचा असतो. छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरभरून असतो ना, हे आपल्याला माहित पाहिजे. आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्यामधून आनंद कसा प्राप्त होतो आणि त्यामुळं आनंदी राहण्याची सवय सुद्धा कशी लागून जाते, अशा विविध उदाहरणाच्या माध्यमातून या पाठामध्ये विवेचन केलं आहे. म्हणजेच काय तर शिवराज गोरले या लेखकांनी तुम्ही आम्ही
आयुष्यामध्ये आनंद कसा प्राप्त करायचा, आनंद प्राप्त कसा करायचा, आनंदामध्ये कसं राहायचं, अर्थात आनंदी जीवन जगायचं कसं, असा लाख मोलाचा संदेश, मार्गदर्शन, आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातून दिल्याचं आपल्याला सांगतात. मग छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे घटक म्हणजे काय, तर आनंदी जर आपल्याला जीवन घालवायचे असेल, आनंदी आपल्याला जीवन जगायचे असेल तर निसर्गाची सोबत करावी लागेल, संगीताची साथ आपल्याला द्यावी लागेल, पुस्तकांचा सहवास आपल्याला असावा लागेल, आणि यामधून आपल्याला सहजच आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच संबंधाने या पाठामध्ये विवेचन केल्याचं आपल्याला दिसते. म्हणजेच आनंदी जीवन जगण्याचा राजमार्ग या ठिकाणी लेखक शिवराज बोरले सरांनी दिलेला आहे. बघा, आयुष्यामध्ये आपल्याला आनंद शोधायचा असेल, आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल, आनंदी राहायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये असावं लागणार आहे. बघा नो, निसर्गामध्ये कितीतरी स्वच्छंद पक्षी, प्राणी, हिरवळ, पक्ष्यांचा चिवचिवाट, वाऱ्यांचा सुसाट, झऱ्याचं वाहतं झळझळतं पाणी, ते मनाला सगळं आकर्षित करून जातं, मोहक वाटायला लागतं. आणि काही प्रमाणामध्ये काही वेळासाठी आपण स्वतःचं अस्तित्व सुद्धा त्या ठिकाणी हिरावून बसतो. एक प्रकारची भुरळ आपल्याला चढते. म्हणजे निसर्ग काय करतो, आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करतो, आनंद देतच असतो. फक्त त्या निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी, आनंद प्राप्त करण्याची दृष्टी तुमच्या आमच्यामध्ये असणं गरजेची आहे. त्याचबरोबर संगीतामध्ये खूप मोठी जादू आहे, अफाट जादू आहे. तानसेन सारखे महागायक असतील, आपल्या भारत देशामध्ये शास्त्रीय संगीत आहे, अनेक राग आहेत. तर आधीच्या काळांमध्ये या रागाच्या माध्यमातून पाऊस पडायचा, विजा चमकायच्या, हे सामर्थ्य या शास्त्रीय संगीतामध्ये होतं असं म्हणतात. आणि आजही आपण चित्रपट मालिका पाहत असताना आपल्या मनामध्ये जे रस उत्पन्न होतात ते फक्त आणि फक्त त्या पार्श्वगायनामुळे, त्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळे होत असतं. एखादं आनंददायक जर दृश्य असेल तर बासरीचे सुखद असे सूर कानावर येतात, दुःखद असेल तर तसं दुःख व्यक्त करणारं संगीत हे पार्श्वगायन, बॅकग्राऊंड म्युझिक त्या ठिकाणी असतं. आणि साहजिकच आपल्या मनावर त्या दृश्याचा परिणाम सुखद किंवा दुःखद करण्यासाठी संगीत एक फार परिणामकारक असतं. बरेचसे आपले आजार असेल, आपलं मन असेल, याला आनंद प्राप्त करण्यासाठी संगीत अत्यंत एक चांगल्या प्रकारची संजीवनी म्हणून, एक औषधी म्हणून काम करत असते. आपल्याला गाता येत नसेल पण गाणं ऐकणं खूप चांगलं वाटत असतं. आपल्याला वाजवता येत नसेल एखादं साधन, पण आपल्याला त्या वाजत गाजत असलेल्या तालावर आपल्याला नाचावंसं वाटतं. म्हणजे आपल्याला ते आनंद, आपण बेभान होऊन जात असतो. म्हणून या संगीताची सुद्धा आपल्याला साथ असणं गरजेचं आहे. आणि शेवटचं जे पुस्तक घडतात मस्तक. आता पुस्तकामध्ये ललित कथा आहे, प्रसंग आहे, वर्णन आहे, कल्पनारम्य आहे. जर आपण पुस्तकामधल्या विनोदी कथा जरी वाचायला घेतलो तर आपल्या आजूबाजूला कोणी नसेलही तरी त्या कथा वाचून, त्या कथेशी आपण समरस होऊन थोड्या वेळासाठी आपलं अस्तित्व आपण हिरावून जातो. आणि आपण त्या पुस्तकाचा, त्या घटकाचा, त्या कथेचा एक भाग होतो, त्याच्यामध्ये समाविष्ट होतो आणि तो आनंद प्राप्त करतो. तो विनोदी रस आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणजे एक प्रकारचा आनंद आपल्याला प्राप्त, म्हणजे वाचनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आनंद प्राप्त होतो. परंतु तशा प्रकारची दृष्टी, आनंद शोधण्याची दृष्टी आपणाकडे असणं गरजेचं आहे. हाच या पाठाचा एक आशय आणि संदेश आहे. आणि मग जीवन आनंदी जगण्याचा राजमार्ग शिवराज बोरले या लेखकाने आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातून दिला, नाही का? बरं, आनंद सगळ्यांनाच हवा असतो, बरोबर आहे ना? पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. मग आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडत नसतं. कुठे आनंद असतो, कुठे असतो आनंद, कुठे हा नसतो आनंद.
आनंदी आनंदगडे पाचवीला आम्ही असताना शाळेमध्ये असताना एक कविता होती. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोत भरे वायू संगे मोत भरे नभात उरला देशात उरला जिकडे तिकडे चोहीकडे. ही फक्त कवी कल्पनाच नव्हे हो, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे, अंतिम सत्य आहे. आपल्या परिसरामध्ये जिकडे तिकडे निसर्गामध्ये आपण जर सानिध्याचा शोध घेतला ना, आनंदच आनंद आहे, भरपूर आनंद आहे. बरं, आनंदाची गंमत अशी की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो बघा, पकडू गेलात की तो हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका आनंद सहज प्राप्त होत नाही. आनंद असतोच, तो अनुभवात फक्त यावा लागतो. आपण अनुभवच घेत नाही आनंदाचा. आनंद असाच आहे, आपण त्याला शोधायला गेलो की तो प्राप्त होत नाही, पकडायला गेलो की तो वाळूसारखा आपल्या मुठीमधून निसटून जातो. तो अनुभवता मात्र येणं गरजेचं आहे. बरं, आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असून आपण गावाला वळसा घालीत असतो, बरोबर आहे ना. आनंद आपण बाहेर शोधत असतो, आनंद बाहेर नाही. तो आनंद आपल्या मनामध्ये आहे, आपल्या अंतर्मनामध्ये आहे. आनंदाच्या झऱ्याचा उगम जर प्रथमतः कुठून होत असेल तर तो आपल्या अंतःकरणात होतो. माझ्यापासून होतो, मी पासून तो सुरुवात होत असतो, माझ्यापासून सुरुवात होत असतो, आपल्यापासून तो सुरुवात होत असतो. आणि तो आपल्या अंतरंगाचाच आनंद हा एक भाग आहे, याची जाणीव आपल्याला असणं गरजेचे आहे. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभव होतो ना. आनंदाचे डोही आनंदे तरंग, आनंदाचे डोही आनंदे तरंग, तशी दृष्टी असायला पाहिजे ना. पण अंतरंगात आनंदच असेल तर तो अनुभवता येतो. आतमध्ये असेल आनंद, तो आपल्याला बाहेर अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं, ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो, जन्म घालतो, तोही आनंदच. म्हणजे सगळ्या काही गोष्टी आनंदानेच प्राप्त होतात. सगळ्याच गोष्टीचा मूळ उगम हा आनंदामध्येच असतो. आपल्या आयुष्यासोबतच ज्याचं अस्तित्व असतं ना, तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. जन्मासोबतच आनंद आहे आपल्याला. तो ओळखता आला पाहिजे, तो अनुभवता आला पाहिजे. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरतो ना की मी आहे. मग तुम्ही आहात म्हणजे अस्तित्वाचा आनंदही तुमच्यासोबत कायम आहे. पण त्या अस्तित्वाला आपण मुकत असतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष आपण देत असतो. तो कोण? आपला श्वास, नाही का. आपल्या श्वासाचे आपल्याला भान नसतं. आपण कधी श्वास घेतो, कधी सोडतो. श्वासावर आपलं लक्ष असतं का? नाही असतं. खरं तर श्वास हा आपल्या शरीर आणि मन यांना जोडणारा एक सेतू आहे. श्वास आपल्याला जिवंत ठेवतो, आपण जिवंत, आपल्याला मन आहे, भावना आहे, मग तो मन. म्हणून श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा एक सेतू आहे, एक पूल आहे. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही ना. पण पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असते, माहीत आहे. पण तेवढंच पुरतं आहे का ते? असं नव्हे. तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं आणि मनाशी नातंही जोडता येतं. आपण श्वास घेतो, सोडतो, म्हणजे काय फक्त हृदयाला अंकुचन प्रसरण करून त्याला स्वस्थ ठेवण्यासाठी नाही, तर या श्वासाचा मनाशी सुद्धा संबंध आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. मन आनंदी असेल ना तर आपलं आरोग्यही चांगलं टिकतं. फक्त आपल्याकडे तशी दृष्टी आणि त्या आनंदाचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. पण आपण श्वासाकडे लक्ष देत नाही ना. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो. आपण जगत आहोत, दिवस येत आहे, निघत आहे, आपली रोजची आपण कामं करत आहोत, मरमर आपली चालूच आहे.
या धकाधकीच्या जीवनामध्ये, या प्रगतशील विज्ञानाच्या युगामध्ये, आधुनिकतेच्या युगामध्ये तुमची आमची काबाड कास्ट है ना, दैनंदिन जे काम आहे ते आपण करतच आहोत आणि याच्यामध्ये आपलं श्वासावर लक्षच नाही आहे. औषधातला एक एक क्षण येतो आणि जातो हो, पण आपण क्षणांकडे लक्ष देत नाही ना. एक दिवस उजाडतो आणि मावळतोय. मग श्वासा पद्धतीने श्वास घेतो आणि सोडतो, असे किती श्वास घेतो सोडतो आपण लक्ष देत नाही. तसंच आनंदाचे क्षण आहे की कितीतरी वेळा आपल्याला जवळ येतात, आपल्याला स्पर्श करतात, पण आपल्याला जाणीव होणं गरजेचं आहे ना की आनंद याच्यातून प्राप्त होतो. पण असेच जसे दिवस निघून जातात, तर सूर्यास्त म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त ही प्रक्रिया जशी रोजचीच आहे ना, तोही आपण नीट पाहत नाही ना. सूर्योदय कसा होतो, सूर्यास्त कसा होते हे आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतोय ना. जे जे आनंद देणार आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. आपण आनंद एका विशिष्ट गोष्टीमध्ये शोधत असतो. नाही हो, आनंद हा सर्वत्र आहे. विशिष्ट एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तूमध्ये तो समाविष्ट नाही आहे. तो चराचरामध्ये सगळीकडे सृष्टीतील सगळ्या घटकांमध्ये आहे. फक्त त्या आनंदाचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे. आणि याचमुळं विशिष्ट ठिकाणी आपली दृष्टी झाली म्हणून तेवढाच विचार आहे की या घटकामुळे आपल्याला आनंद प्राप्त होतो. असं काय आपण गृहीत धरल्यामुळं ना आपल्याला त्या दृष्टीचं कौतुक वाटतं ना त्या सृष्टीचं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं आणि आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान आपल्याला हवं, असावं लागतं. बरं, आपलं अस्तित्व एक कमालच आहे ना, एक अद्भुत सत्य आहे. भले ते सापेक्ष असेल पण सत्य आहेच. जीवनाच्या युगायुगाच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म तुम्हा आम्हाला सर्वांना प्राप्त झालेला आहे. आणि तो एक प्रकारची या निसर्गाची आपल्याला बहुमूल्य देण आहे. हेच किती मोठं आनंदाचं एक सबळ कारण आपल्याकडे आहे. बरं, 16 सहस्त्र योनी म्हणून जाऊन जेव्हा आपल्याला हा मानवी जन्म प्राप्त होतो, हे किती मोठी आनंदाची बाब आहे तुमच्या आमच्यासाठी. कारण आपलं असणं हेच पुरेसं आहे ना आपल्यासाठी. किंबहुना आपण असणं हीच आपल्या आनंदाची एक खूण आहे आणि ती एक अभिव्यक्ती सुद्धा आहे, नाही का. म्हणजे बघा, आनंद शोधता कुठं, आपल्या जन्मापासूनच आनंद आपल्या सोबत येत असतो. दृष्टी असणं गरजेची आहे. एखादी आनंददायक घटना घडते तरी आपल्याला म्हणावं तितका आनंदच होत नाही ना. बरं, त्याची काही स्पष्ट कारणं असतात. कोणती कारणं असू शकतात? समजा एखाद्या नाट्य स्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्यामध्ये ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवा असेल तर आनंद होऊनही रुखरुख वाटायला लागते. आनंद हा निकळ असेल तरच तो आनंद असतो बरं का. खराच असेल तरच तो अनुभवता येतो. म्हणजे आनंद हा त्रिकालाबाधित सत्यामुळं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद प्राप्त होत असतो. ओरबडून किंवा ओढून ताणून एखाद्या गोष्टीतून आपल्याला आनंद प्राप्त करता येणार नाही. आनंद हा अस्सल असला पाहिजे, त्याचं मूळ रूप शुद्ध असलं पाहिजे, तेव्हाच आनंद आपल्याला मिळत असतो. त्याचं उदाहरण दिलं की एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळालं, पण तुम्हाला वाटत आहे की माझ्यापेक्षा सरस त्यानं चांगलं काम केलं होतं, हा पुरस्कार माझा नसून त्याचा आहे. आनंद हा निखळ आनंदच असेल तरच तो आनंद असतो. बरं, लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. आपण खूप लोकांना पेढे वाटतो की आम्ही पास झालो, आमच्या घरी असं झालं, आमच्या घरी तसं झालं. काही चांगल्या गोष्टी नवनिर्मिती झाली की आपण इतरांना पेढे वाटतो. बरं, लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. मग खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण कोणती आहे? तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपण नाहीसं व्हायला हवेत.
मुख्य म्हणजे ईर्ष्या जी आहे ना, ईर्ष्या, असूया, ही सर्वप्रथम आपल्यामधून नाहीशी व्हायला पाहिजे. त्याचबरोबर राग आणि द्वेष हा सुद्धा कायमस्वरूपी नष्ट झाला पाहिजे. हे घटक आपल्यामधून निघून गेले की आनंदाचा वर्षाव होतो, आनंदाचं आगमन व्हायला लागतं. हेच या पाठाचा परिमार्श आपल्याला सांगते. बरं, काही ना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या आमक्याला 4 बक्षिसं मिळाली याचं वैमनस्य वाटतं, किंवा मग त्या लेखाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच आनंद होताना दिसतो. बघा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार कसे. एक कथा आठवली मला, मी तुम्हाला सांगतो की 2 व्यक्ती परमेश्वर, बघ, आनंद कोणाला कशात असतो काही समजत नाही. याच्यात स्वार्थ प्रवृत्ती आहे. मनुष्य म्हणला की स्वार्थ येतोच. की 2 व्यक्ती परमेश्वराला एकाच वेळेस आराधना करतात, आवाज देतात, हाक मारतात, पूजा करतात, आणि अशा वेळेस तो परमेश्वर दोघांनाही एकाच वेळेस प्रकट होतो, दोघांनाही आशीर्वाद देतो, आणि परमेश्वर म्हणतात, बघा, मागा, तुम्हाला काय मागायचं ते मागा, पण एक अट आहे, जो प्रथम मला कोणी मागेल त्याला पण मी देणार आहे, पण जो दुसऱ्यांदा जो कोणी मला मागणार आहे त्याला मी पहिल्यापेक्षा दुप्पट आशीर्वाद किंवा दान देणार आहे, त्याची इच्छा पूर्ण करणार आहे. पहिल्या व्यक्तीची वेळ आली. बघा, आनंद कोणाला कशाचा असतो किंवा आपला स्वार्थी भाव काय. मग पहिल्या व्यक्तीच्या डोक्यात विचार येते की मी जर परमेश्वराला सोन्याच्या 100 नाणी मागली तर माझ्या नंतरच्या माणसाला, दोघांना आम्ही सारखीच प्रार्थना केली, पण मी जर 100 सोन्याचे नाणे मागितले तर या मागच्या व्यक्तीला 200 सोन्याचे नाणे मिळते. मी जर एक मोठा राजवाडा मागला तर या व्यक्तीला 2 मोठे राजवाडे भेटते. मी एक सुंदर पत्नी जर माझ्यासाठी मागणी, त्याला 2 सुंदर पत्न्या मिळते. मी जर अफाट सुख मागली, मी जे गोष्टी मागणार आहे माझ्यापेक्षा डबलनं, माझ्यापेक्षा दुपटीनं मागच्या व्यक्तीला मिळणार आहे. म्हणजे याला ज्या गोष्टी मिळाल्या याचा आनंद याला नव्हता. परमेश्वर मला एवढ्या काही खूप साऱ्या गोष्टी देत आहे, या गोष्टीचा आनंद त्याला होत नव्हता. त्याला ईर्ष्या, त्याला दुःख या गोष्टीचं होतं की माझ्यापेक्षा, माझ्यानंतर मागणाऱ्या माणसाला माझ्यापेक्षा दुप्पट भेटत आहे, याचं दुःख त्याला होत होतं. तो परमेश्वरा म्हणतो की परमेश्वरा, मला 2 डोळे आहे. पहिला व्यक्ती मागणारा परमेश्वरा म्हणतो की परमेश्वरा, मला 2 डोळे आहे, तर माझ्या 2 डोळ्यापैकी माझा 1 डोळा तू काढून घे, एवढीच माझी इच्छा आहे. बघा प्रसंग, बघा, म्हणजे या माणसाला स्वतःचा 1 डोळा चालला, त्याचं दुःख नाही आहे. त्याला आनंद कोणता आहे की माझ्या नंतरच्या येणाऱ्या माणसाचे 2 डोळे परमेश्वर काढणार आहे. आनंद कोणता आहे? याच्यामध्ये ईर्ष्या नाही का. दुसऱ्याचं आपल्याला चांगलं कधी करावंच वाटत नाही, कारण लाभ आणि भला या 2 शब्दाचा जर आपण विचार केला, जर तुम्हाला लाभ करून घ्यायचा असेल तर लाभचं उलट होते भला. म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं भलं करावं लागणार आहे. जेव्हा आपण दुसऱ्याचं भलं करू तेव्हा आपला लाभ होणार आहे. लाभ भला म्हणजे आनंद आपल्या जवळच आहे, आपण मानत नाही किंवा त्याला अनुभवत नाही. म्हणून आपल्यामधले जे ईर्ष्या आहे, असूया आहे की नाही, हे षडरिपू आपल्यामधले जे आहेत, त्याच्यामध्ये ईर्ष्या, द्वेष, राग हे आपल्याला कायमस्वरूपी समोर नष्ट करावं लागेल. म्हणजे आनंद तुमच्याकडे वेगाने धावत आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आता मी जसं की काहींना एखादं बक्षीस मिळतं, पण त्या एखाद्या बक्षीस त्याला आनंद वाटत नाही, माझ्यापेक्षा जास्त खूप त्याला मिळालेले आहे, नाही का. म्हणजे स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद मिळणं, हे ज्यांना महत्वाचं वाटतं ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाही. आनंदी सर्वच असलं पाहिजे ना, पसायदानासारखं. जो जे वांछिल तो ते लाव प्राणी मात्र. आता विश्वात्मके देवे येणे वागेत न तो शावे, तो शो निमज द्यावे पसायदा. हे विश्वाची माझे घर, विश्व कुटुंब आहे ना, विश्व हे आपलं कुटुंब आहे, वसुदेव आहे ना. तर दुसऱ्याला मिळणारा आनंद आपल्यालाही आनंद मिळत आहे, दुसऱ्याला मिळत आहे, तर दुसऱ्याचा आनंद आपल्याला जर सण होत नसेल तर तुम्हाला आनंदच प्राप्त होणार नाही. म्हणजे आपण तुलना करतो बघा, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एखादी तुलना आहे, ती जर तुलना निघून गेली की समजून घ्यायचं की तुम्ही जीवन आनंदी जगत आहात.
खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नसतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकच नव्हे तर चित्ताला शुद्ध करताना आपल्याला दिसून येत असते. माणूस खऱ्या आनंदात असतो जेव्हा त्याला सगळं जग छान सुंदर आपलं वाटायला लागतं. तेव्हा आपल्यासारखं सगळ्यांनी आनंदी असावं असं त्याच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते. है ना. देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, घेणाऱ्यानं देणाऱ्याचे घेता घेता हात घ्या. म्हणजे घेण्याची प्रवृत्ती जेव्हा असते, घेण्यामध्ये जो आनंद असतो तोच आनंद देण्यामध्ये सुद्धा आपल्याला जेव्हा येईल ना, त्यावेळेस समजून घ्यायचं की आपण आनंदी आहोत. आहे ना. इथं आपण थांबूया आणि पुढील या पाठाचा भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये भाग 2 म्हणून आपण टाकूया. थँक्यू टू ऑल ऑफ.